तर आम्ही फायनली खड्यावर आलेलो आहोत बघा. आणि आम्ही खास व्हिडिओ बनवायला आलेलो आहोत. काही कामाचे नाही फक्त आम्ही व्हिडिओ बनवायला आलो शेवटचा. आणि आमची वहिनी आज मस्त जेवण बनवते. कारण चिकन एवढं भारी बनवते ना ती. त्या दिवशी बनवलेला एक नंबर बनवलेला. तर नमस्कार. आज शेवटचा दिवस आहे. आज आम्ही शेतावर चाललो आहोत आणि जेवण तिकडच बनवलंय त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहोत. तर आमच्या गावापासून बघा आमचं शेत किती लांब आहे. आत्ता किती वाजलेत मी दाखवते तुम्हाला, सांगते. आता 12:30 झालेत आणि बघू आता आम्ही किती वाजता पोचून मी तुम्हाला सांगेन. ते आमचे गावापासून आमचं शेत किती लांब आहे ते मी तुम्हाला सांगते. आणि इथं पण पेरू आहे बघा, त्याला पण भरपूर पेरू आलेत. हे बघा किती पेरू आलेत. पेरू आहेत आज. म्हणजे यावर्षी खूप जिकडे तिकडे म्हणजे पेरू आहेत. तसेच पडलेत खाली. तर आता मी व्हिडिओ स्टॉप करते आणि मी दाखवते तुम्हाला आम्ही किती वाजता पोचू ते. तर बाकीचा ब्लॉग नंतर. बाय. आणि आमची सानूनी बघा एकविरेची टोपी घातली. ए जाणू इकडे बघ. ऐक काय सांगा. आमच्या माऊच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघ सानून काय घेतलंय. आवाज हा त्या बघ तिकडे मित्रांनो. बघा चिरबोटी हे वाजव. या आम्ही पण जेव्हा लहान होतो तेव्हा वाजवायचो. वाजव पटकन. हा हा मित्रांनो वाट आहे आणि हा आमचा गाव. आणि आम्ही एवढी जण चाललो शेतावर. आणि हा आमचा गाव आहे आणि वाट. आम्हाला बघा किती लांब जायचंय. काय हो मित्रांनो तुम्हाला काय तर दाखवते बघा. हे जे गवत असतं ना ते माथेरानला कलर करून विकायला असतं. आणि आमच्याकडे ते गवत आहे. हे गवत माथेरानला कधी पण माथेरानला जा तुम्ही. हे असं गवत कलर केलेलं विकायला असतं का नाही ते बघा. आमचं गाव तिकडं राहिला आणि आम्हाला आता इकडं जायचं आहे. हे आमची मॅडम बघा पुढे चालले. ए धाम मोर नको जाऊ. अरे साप निघतात. ते आई बघा पाट्याचा बारा घेऊन आली चालले घरी. आणि आम्ही आता बघा एवढ्या जंगलात मित्रांनो रस्त्याला साप बीप निघतात. असा आवाज करत जायला लागतंय. बघा एवढं जंगल आहे. गवतच गवत आहे मित्रांनो. बघा जंगल आहे पूर्ण. आणि आम्ही एवढे पब्लिक आहोत. आता थोडा टाइम आहे मग पोचून आम्ही. मित्रांनो इथं बघा कशी वाट आहे. या साईडला पण जंगल आहे आणि इकडं पण जंगल आहे आणि मध्येतूनच वाट आहे बघा. एवढ्या जंगलात आम्ही आलो. मित्रांनो बघा हा ह्या अशा कवळ्या करून ठेवल्यात, गाड्या करून ठेवल्यात. मग नंतर बारे बांधतील आणि एवढं सगळं आहे. आज होईल. हे सगळं पडलेलं इकडे वाळत घातलंय. इकडे वाळत घातलंय. आणि मित्रांनो पूर्ण अर्धा तास लागतोय शेतावर पोचायला. 12:30 निघालेलो 1 वाजता पोचलोय बघा. सानू पुढे जाऊ नकोस. आणि मित्रांनो बघा हे कुंड आहे शेतातलं. हे असं पाणी साचून राहते. हातपाय वगैरे धुवायला पाऊस पडायचा बंद झाला की त्याच्यातच हातपाय धुवायला लागतात.
हे बघा पोचलो आम्ही, खळ्यावर पोचलो. आणि मित्रांनो बघा, इथं बघा उडवा रचलाय. काल नव्हता, आज इथं उडवा रचलाय. आणि इथं जेवण, वहिनी जेवण बनवते आज. आज वहिनीच्या हातातलं चिकन आहे, जेवण म्हणजे चिकन लास्टच खड्यावर जेवायला. आणि पप्पा आमचे बघा. ए दोस्त, त्या काल काय सांग जग्या दादा, त्यातच सांग करे किडी आज. हा मग गेल चालक मारला रे. हा का मित्र, तुम्हाला नाही दिसणार. ते बघा ते त्याच्यामध्ये ना, त्याच्यामध्ये एकदम पोकळ आहे, तर त्याच्यामध्ये साप राहतात. हा गेल्या वर्षी एक मुंडळ मारला त्यामध्ये. मुंडळ काय बोलतात त्याला? याच्यामध्ये मुंडळ दिसत असेल तर तुम्हाला नाही दिसत. छोटीशी अशी त्याच्यामध्ये रेष आहे एकदम- त्यामध्ये. त्याच्यामध्ये एकदम त्याच्यामध्ये ना साप राहतात. तर आम्ही फायनली खड्यावर आलेलो आहोत बघा. आणि आम्ही खास व्हिडिओ बनवायला आलेलो आहोत. काही कामाचे नाही, फक्त आम्ही व्हिडिओ बनवायला आलो शेवटचा. आणि आमची वहिनी आज मस्त जेवण बनवते, कारण चिकन एवढं भारी बनवते ना ती. त्या दिवशी बनवलेला एक नंबर बनवलेला, म्हणून आम्ही शेतावर जेवायला आलो होतो. आणि आमचं ते उडवं पण रचलंय इकडं, तर काल बघितलंच असेल तुम्ही बघा. दोस्त चालले फोटो काढायला. मित्रांनो आम्ही जेवायला बसलोत, आणि सानू खात नाही तर तिला चारायला लागतोय. आणि तिकडं बघा बारा घेऊन आलेत वहिनी त्या. दादा वरती चढलाय आणि पप्पा हे पत्रावळीत जेवतात. मी ताटात घेतलाय. चिकन नाही जास्त घेतला मी, चिकन नाही जास्त खात. घरी जातोय कारण घरी कोणच नाही. आम्ही घरी गेल्यावर मग आई येईल. आणि बघा आमचा हे एक उडवा आहे, हा एक, आणि हे एक सगळ्यात मोठा. थोडे 4 वाजेपर्यंत. आमच्या वहिन्या बघा त्या 12 जेवढे आले. पप्पा शिंबार तवाच नाही ना एवढं खादवड. घरी बघा जेवलो आणि चाललो आता घरी. आणि माझा काढ. तर मित्र आता बाय, चाललो आम्ही घरी. हॅलो बोला ना काय बघा. तेच तर सानू आज की रात तो मॅकडॉनल्ड्स के साथ. आता मित्रांनो आम्ही आता थोड्या वेळात घरी पोचून, आणि वाट बघा किती गवत आहे. आणि आम्ही जेवलो आणि पप्पा बोलायला लागले का तुम्ही घरी जा, घरी कोण नाही, कारण आई पण आमचे नळ मोडून टाकतात ना. घरात कोण नसलं ना, नळ वगैरे मोडून टाकतात. परत पेरू तर नेऊ दे म्हणजे, पण घरातला म्हणजे असं काही नुकसान करतात. म्हणजे आजोबा कोण करताय माहित नाही, कारण आपण डायरेक्टली कुणावर नाव नाही घेऊ शकत. आणि आता आम्ही चाललोत घरी, जेवलो वगैरे आणि घरी चाललोत. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. आता मी इकडे पडले असते, एवढं इकडं बघा इथं किती गावात आहे, इथं डायरेक्ट बॅलन्स गेला, इथं पडले असते. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.